नमस्कार श्रोते हो. आजचा विषय आणखी वेगळा. तो 2 विभागात विभागला आहे. सूरसंगीताचे अर्थात नादब्रह्म. मधुर ध्वनी विशिष्ट नियमांनुसार होणारी स्पंदनं त्याला संगीत म्हटलं जातं. किंवा सुव्यवस्थित आवाज जो सुरांची मैफिल सजवतो त्यालासुद्धा संगीत म्हटलं जातं. यात नृत्य, गायन, वादन तिन्ही प्रकारचा समावेश होत असतो. संगीताची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली म्हणून त्याला नादब्रह्म असं नाव आहे. संगीत ही कला आध्यात्मिक शक्तींद्वारे सरस्वतीला देण्यात आली म्हणून तिला वीणा पुस्तक धारिणी असं म्हटलं जातं आणि संगीताची अधिष्ठात्री तिला मानलं जातं. भारतीय संगीत वेदांपासून निर्मिले गेले आणि ते 5000 वर्ष प्राचीन आहे. सामवेदाला संगीताचा जनक म्हटलेलं आहे. पूर्वी उत्सव व युद्ध हे संगीताचे प्रेरक स्रोत ठरत असत. राजा भरताच्या कालखंडामध्ये संगीत म्हणजे फक्त वाद्य होतं. त्यानंतर हळूहळू त्यामध्ये नृत्य आलं आणि गीताचाही समावेश झाला. डार्विनच्या सिद्धांतानुसार पशुपक्ष्यांच्या रतिक्रीडेच्या वेळेस जो मधुर ध्वनी येतो त्यातून संगीत निर्माण झालं असं त्याचं म्हणणं आहे. तर भारतेंदू हरिश्चंद्र म्हणतात की संगीताची उत्पत्ती ही मानवी संवेदनांबरोबरच झालेली आहे. संगीत म्हणजे सम अधिक ग्र या धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे. याचा अर्थ सर्वात प्रथम गाणे असाच घेतला गेला. सर्वप्रथम संगीत रत्नाकर या ग्रंथात गायन, वादन, नृत्य या तिघांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. भारतात संगीताची काही विशेष घराणी आहेत. आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर, पतियाळा, लखनौ, कानपूर, बनारस इत्यादी. आणि प्रत्येक घराणं हे वेगवेगळ्या संगीताच्या विभागासाठी प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ ख्याल, ठुमरी, ध्रुपद, धमाल, स्थायी भाव किंवा भजन वगैरे. प्राचीन काळापासून संगीत माणसाला मोहून घेत आहे. झाडाची सळसळ, नद्यांचा खळखळणारा प्रवाह, नंतर पक्ष्यांचे कूजन आणि पाऊसधारांची टपटप या सर्वांमधून आपल्याला ताल आणि लय मिळत असते. सुरुवातीला बांबूपासून बासरी तयार करण्यात आली. त्यानंतर वाद्यांमध्ये लक्षणीयरित्या बदल घडून आले. अनेक आधुनिक उपकरणांनी जन्म घेतला. लय, ताल, शब्द यांचा गाण्यात जन्म झाला. आणि तसं पाहिलं तर या संगीतामध्ये आनंदच खूप सामावलेला आहे. भारतात हिंदुस्थानी शास्त्रीय 2 पद्धती आहेत. उत्तर भारतामध्ये जे संगीत जन्मलं त्याला भारतीय हिंदुस्थानी संगीत म्हणतात आणि दक्षिण भारतामध्ये जे जन्मलं त्याला कर्नाटकी संगीत म्हणतात. संगीताचे वास्तविक पाहता 3 प्रकार आहेत: शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत. पाश्चात्य देशांमध्ये मोठमोठ्या बगीचांमध्ये लाईट म्युझिक प्रकार अवलंबिला गेला. त्यामध्ये काय करायचे हे लोक, काही ठराविक झाडांच्या अंतरावर त्यांनी स्पीकर लावले आणि त्या झाडांना मंद स्वरातलं संगीत ऐकवलं. झाडांची वाढ निकोप आणि झपाट्याने झाली आणि त्यांची फळवृद्धीही वाढली. हाच प्रयोग आपण भुज येथे केलेला आहे. गायींच्या गोठ्यामध्ये दुपारच्या शांत वेळी या गायींना मंद स्वरातली गाणी ऐकवली असता त्यांचे दुधाचे प्रमाण वाढले आणि त्या स्वभावानेही शांत झाल्या. आश्चर्य आहे. संगीताचे हे सूर स्वर्गीय आणि अलौकिक असतात. त्यांना काळ, वेळ, तन, मन, धन सर्व काही त्यामध्ये आपण विसरून जात असतो. मनातली जळमटं निघून जातात. मन स्वच्छ व तरळ होत असतं. मनाची तगमग, मनाची अस्वस्थता, मनाची घालमेल, टेन्शन सगळं या संगीतामध्ये लोप पावतं. आपल्या घरातलंच उदाहरण पहा. आई जेव्हा अंगाई गीत गाते आणि बाळाला झोपवते तेव्हा ते शांतपणे झोपतं आणि झोपेतच खुदूखुदूही हसत असतं. वैद्यकीय शास्त्रानुसार श्वसनाच्या समस्या, हृदयाची क्षमता आणि स्मृतिहीनता यावर संगीत हे उपकारक आहे. हा एक उपकारक म्हणजे उपचार आहे आणि त्यामध्ये मग वैद्यकीय शास्त्रामध्ये संगीताला फार मोठं स्थान मिळालेलं आहे. आता आपण दुसरा भाग बघूया. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.